नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, हा व्हिडिओ मी बनवतोय तेव्हा शेवटच्या फेरीचं मतदान बाकी आहे आणि त्याच्या आधीच 3-4 दिवस म्हणजे 6व्या फेरीचं मतदान संपलं असताना महाराष्ट्रातल्या महायुतीचा एक घटक पक्ष, मित्र पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस उर्फ अजितदादा गट या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची आणि आमदारांची बैठक झाली. त्या बैठकीमध्ये अजितदादा गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी एक नवा विवाद उपस्थित केला किंवा त्याचं एक पिल्लू सोडून दिलेलं आहे की लोकसभेच्या जागा वाटपामध्ये जो घोळ व्हायचा तो होऊन गेला, आता त्यावर चर्चा करण्याची गरज नाही. पण विधानसभा निवडणुका लढवताना किंवा विधानसभा निवडणुका दाराशी येऊन उभ्या असताना 90 जागा ह्या अजितदादा गटाला म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला महायुतीकडून मिळाल्या पाहिजेत. तसं आश्वासनच महायुतीमध्ये दाखल होत असताना आम्हाला देण्यात आलेलं आहे. छगन भुजबळ आणि उद्धव ठाकरे यांच्यामधला हा मूलभूत फरक आहे. निवडणुकांची घोषणा होण्याआधी छगन भुजबळ भाजपकडून मिळालेल्या आश्वासनाचा बोभाटा करत आहेत, तर निवडणुका घोषित होऊन मतदान संपून निकाल पूर्ण होईपर्यंत उद्धव ठाकरे भाजपबरोबर झालेल्या कराराचं गुपित राखतात. त्याबद्दल चकार शब्द बोलत नाहीत. निकाल पूर्ण झाल्यानंतर आपण दुसऱ्या टोकाला जाऊ अशी धमकी देतात. भुजबळांनी निदान ते केलेलं नाही. मुख्यमंत्रीपद आम्हाला मिळेल असं घोषणा केलेली नाही. मुख्यमंत्रीपदाचं आश्वासन दिले अशी भाषा भुजबळांनी केलेली नाही. भुजबळांनी 90 जागा मागितलेल्या आहेत. आपण साध्या हिशोबासाठी 90 जागांच्या जागी भुजबळांनी 88 जागा मिळालेत असं गृहीत धरू, तर भुजबळांना किंवा त्यांच्या अजितदादा गटाला महायुतीने 90 जागा द्यायचं ठरवलं तर विधानसभेच्या निवडणुका होणाऱ्या जागा 288 पैकी फक्त 200 जागा उरतात. 40-42 आमदार घेऊन आलेल्या अजितदादा गटाला जर 88 किंवा 90 जागा द्यायच्या असतील तर निदान तेवढ्या जागा तरी एकनाथ शिंदे यांच्या गटाला, शिवसेनेला द्याव्या लागतील. आणि मग 90 आणि 90 180 जागा या जर घटक पक्षांना आणि मित्र पक्षांना महायुतीने द्यायच्या असतील तर उरतात फक्त 108 जागा. 108 जागा भारतीय जनता पक्षाच्या वाट्याला ह्या 108 जागा येतात असं गृहीत धरायचं, तर मग ही महायुती भारतीय जनता पक्षाने करण्याची काही गरज आहे का? कारण भारतीय जनता पक्षाकडे अशी युती नसताना सुद्धा 105 जागा आहेत. पुढे भुजबळांच्या गणितानुसार जितक्या जागा भाजपला निवडणूक लढवण्यासाठी मिळणार तितके त्यांच्याकडे आमदारच आहेत. भुजबळांचं म्हणणं असं आहे की 50-60 आमदार निवडून आणायचे असतील तर कमीत कमी 90 जागा लढवायला मिळाल्याच पाहिजेत. म्हणजे 30 जागा हरण्यासाठीच मिळाल्या पाहिजेत. भुजबळांच्या पक्षाचे 40-42 आमदार महायुतीत आले, त्यासाठी त्यांना आगामी विधानसभा निवडणुकीत लढण्यासाठी दुप्पट जागा मिळाल्या पाहिजेत. तीच गोष्ट आपोआपच एकदा नियम म्हणालात की शिंदे गटाला सुद्धा लागू होते. शिंदे गटाला सुद्धा दुप्पट जागा दिल्या पाहिजेत. अगदी 90 नाही, आपण असं म्हणू 40 जुने 80 जागा द्यायच्या, तरी मग भाजपच्या वाट्याला फक्त 128 जागा उरतील. मग भाजपच्या 105 आमदारांच्या दुप्पट करायचं
तर काय करायचं? कारण जर तुम्हाला तुमचे 40-42 आमदार टिकवायचे आहेत म्हणून दुप्पट जागा लढवायच्या आहेत आणि त्यामध्ये महायुतीने आपल्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे, हा जर भुजबळांचा तर्क असेल तर मग प्रत्येक पक्षाचे जितके आमदार आहेत त्याच्या दुप्पट जागा त्याला मिळाल्या पाहिजेत असाही आग्रह धरावा लागेल. आणि भारतीय जनता पक्षसुद्धा म्हणेल की आमचे जर 105 आमदार होते तर मग आम्हाला त्याच्या दुप्पट म्हणजे कमीत कमी 210 जागा मिळाल्या पाहिजेत. आणि 210 जागा जर भाजपला द्यायच्या तर राष्ट्रवादी काँग्रेस, अजितदादा गट आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना यांच्यासाठी किती उरतात? 78 जागा उरतात. मग 78 जागा म्हणजे दोघांनी 38 जागा लढवायच्या का? ज्या वेळेला आपण निवडणुकीसाठी तर्क मांडतो, कुठचाही व्यवहार किंवा सौदा करण्यासाठी, देवाणघेवाण करण्यासाठी सौदा करतो, तेव्हा एक भाग अगत्याचा असतो की आपलाही फायदा झाला पाहिजे, समोरच्याचाही फायदा झाला पाहिजे, दोघांचंही समाधान झालं पाहिजे, अशा रीतीने प्रस्ताव पुढे करावा लागतो. अगदी आत्ता ही लोकसभा निवडणूक होण्याआधी जसं महाविकास आघाडीमध्ये घासाघीस चालली होती तशी महायुतीमध्ये सुद्धा घासाघीस चालली होती. प्रकाश आंबेडकर यांना आघाडीमध्ये घ्यायचं तर त्यांना 12 जागा पाहिजे होत्या, पण 3 जागांपेक्षा अधिक जागा महाविकास आघाडी द्यायला तयार नव्हती आणि म्हणून त्या सगळा सौदा किंवा तडजोड ही विस्कटली गेली. प्रकाश आंबेडकर आघाडीमध्ये येऊ शकले नाहीत. सांगायचा मुद्दा असा की प्रस्ताव मांडताना सुद्धा समोरच्याला दुखणार नाही, समोरच्याचा तोटा त्याला वाटणार नाही, इथपर्यंत जावं लागतं. प्रत्येकजण आपल्यासाठी घासाघीस करतो, यात गैरलागू काही नाही. पण भुजबळ ज्या 90 जागा मागतायत त्या जर तुम्हाला द्यायच्या असतील तर मग महायुतीची गरज भाजपला उरतच नाही. पहिली गोष्ट म्हणजे महायुतीमध्ये दाखल होण्यासाठी भाजपने तुम्हाला मंत्रिपदं 9 दिली त्याचीही गरज नव्हती, कारण भाजपला बहुमतासाठी छगन भुजबळांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठिंब्याची गरजच नव्हती. भुजबळ किंवा अजितदादांचा गट महायुतीत येण्यापूर्वीच महायुतीचं सरकार बनलेलं होतं. त्यामुळे भुजबळ जो दावा करतायत की 90 जागांचं आश्वासन दिलं, असं आश्वासन द्यायला अमित शहा किंवा भारतीय जनता पक्ष किंवा देवेंद्र फडणवीस मूर्ख नाहीत. जितके तुमच्या कॅमेरा घेऊन येणाऱ्या पत्रकारांना तुम्ही मूर्ख समजता तेवढं देवेंद्र फडणवीसांना मूर्ख समजू नका. कारण तुम्ही काहीही बरळणार आणि तरीही ते चॅनेलवाले लाचार अगतिक म्हणून दाखवतात. कारण आपल्या बुद्धीने बातमी शोधून दाखवणं हे चॅनेलवाल्यांना अशक्य झाल्यामुळे संजय राऊत, छगन भुजबळ किंवा तत्सम लोकांचं बरळणंसुद्धा बातमी म्हणून दाखवलं जातं, सुषमा अक्कांना चमकवलं जातं. तर त्या पत्रकारांइतके HMB किंवा चाय बुस्कुटा पत्रकारांइतके देवेंद्र फडणवीस मूर्ख नाहीत, बावळट तर बिलकुल नाहीत. त्यामुळे तुम्ही महायुतीत येण्यासाठी तुम्हाला 90 विधानसभेच्या जागांचं आश्वासन दिले किंवा लोकसभेत कमी जागा स्वीकारण्यासाठी 90 विधानसभा जागांचं आश्वासन फडणवीसांनी दिले, असं जे काय छगन भुजबळ म्हणतात ती उद्धव ठाकरेंनी ठोकलेल्या थापेपेक्षाही मोठी लोणकडी थाप आहे. कारण मग भाजपला निवडणूक लढवायला जागाच शिल्लक उरत नाहीत. जेवढे आमदार आहेत तेवढ्याच लढवा, त्यातल्या काय 8-10 पडतील त्या पडू देत. म्हणजे आपल्या 105 जागा ह्या 80वर आणण्यासाठी महायुती बनवायची भाजपने असला काहीतरी अजब प्रयोग, अजब तर्क छगन भुजबळ मांडतायत. पण अर्थातच छगन भुजबळ बोलतात आणि अगदी अजितदादा मंचावर असताना बोलतात. तेव्हा एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे
की छगन भुजबळ हे महायुती मोडण्याच्या तयारीला लागलेले आहेत आणि त्या दृष्टीने ते आपले विविध तर्क मांडत आहेत, हे लक्षात घेतलं पाहिजे. घाटकोपरला ते प्रचंड होर्डिंग पडलं, त्या होर्डिंगला कधी परवानगी देण्यात आली यावरून जेव्हा भाजपच्या नेत्यांनी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतानाच्या काळातली घटना परवानगी म्हणून उद्धव शिवबाठाला ठोकायचा प्रयत्न केला, तेव्हा उद्धव ठाकरेंच्या मदतीला सगळ्यात पहिल्यांदा धावून आले ते छगन भुजबळ होते. आत्ता सुद्धा जितेंद्र आव्हाडांनी मनुस्मृतीच्या निमित्ताने जो मूर्खपणा केला त्याच्या समर्थनाला धावून आले ते सत्ताधारी गटात बसलेले छगन भुजबळ धावून आले. त्यांच्या भावना समजून घ्या. छगन भुजबळ कधीही उलटं बोलत नाहीत की जितेंद्र आव्हाडांनी इतरांच्या भावना समजून घ्याव्यात. छगन भुजबळ भाजपच्या भावना समजून घेईल असं भुजबळ का बोलत नाहीत? ज्यावेळेला भावना समजून घ्यायच्या असतात तेव्हा एकाने दुसऱ्याच्या समजून घ्यायच्या आणि दुसऱ्याने पहिल्याच्या भावना दुर्लक्षित करायच्या. अशा रीतीने भावना समजून घेतल्या जात नाहीत आणि त्यामुळे तो तर्क हा तर्कदुष्टपणा असतो. आणि म्हणूनच भुजबळ ज्या प्रकारे वागतायत, ज्या प्रकारे बोलतायत ते बघितलं तर भुजबळांना तरी महायुतीतून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बाहेर काढायची घाई झालेली आहे असंच दिसतं. आणि अशा जेव्हा चाहुली लागतात, संकेत मिळतात, तेव्हा देवेंद्र फडणवीस सारखा माणूस चाणाक्ष आहे, तो तात्काळ जागा होतो आणि तिथल्या तिथे कानपिचक्या द्यायला बिचकत नाही. म्हणूनच भुजबळांनी 90 जागांचा आग्रह आपल्या पक्षाच्या व्यासपीठावरून केल्यानंतर तात्काळ देवेंद्र फडणवीसांनी त्याला चोख उत्तर दिलं की महायुतीमध्ये सगळ्यात मोठा पक्ष, सगळ्यात मोठा भाऊ भारतीय जनता पक्ष आहे, त्यामुळे सर्वाधिक जागा भारतीय जनता पक्षच लढवणार. आणि सर्वाधिक जागा याचा अर्थ भुजबळांच्या पक्षाला 90 जागा सोडून भाजप 91 जागा लढविल असा बिलकुल होत नाही. जो तर्क भुजबळ सांगतात त्याच तर्काने भाजपसुद्धा 210 जागा मागू शकतो असाच देवेंद्र फडणवीस यांच्या बोलण्याचा अर्थ आहे. भुजबळ जर 90 जागांचा आग्रह धरत असतील तर मग आम्हाला 210 जागा महायुतीत मागाव्या लागतील आणि महायुतीत राहायचं असेल तर त्याला निमूट मान्यता भुजबळांच्या पक्षालाही द्यावी लागेल असंच ठणकावून फडणवीसांनी सांगितलेलं आहे. विचका होऊ नये युतीचा, म्हणूनच समझने वाले को इशारा काफी अशा भाषेमध्ये फडणवीसांनी उत्तर दिलेलं आहे. आणि आपोआपच 2 पावलं मागे भुजबळांना यावं लागलं. अर्थातच भाजप मोठा पक्ष आहे हे भुजबळांनी दुसऱ्या दिवशी ताबडतोब मान्य केलं. पण यातून एक गोष्ट साफ होते की आपली भाजपला गरज नाही आहे हा जो सिग्नल दिला गेला होता तो भुजबळांपर्यंत पोहोचला आहे आणि भुजबळांपर्यंत पोहोचला आहे तितकाच तो अजितदादांपर्यंत पोहोचलेला आहे. भुजबळांच्या डोक्यात काय माहीत नाही, पण अजितदादांनी एक गोष्ट लक्षात घ्यावी की त्यांनी 2 जुलै 2023ला आपल्या काकांच्या विरोधात बंड करून जो वेगळा तंबू थाटला आणि उपमुख्यमंत्रीपद मिळवलं ते त्यांचा अधिकार म्हणून मिळालेलं नाही. त्यांच्या 9 सहकाऱ्यांना मंत्रिपदं मिळाली, ती सुद्धा भाजपच्या मेहरबानीवर मिळालेली आहेत, तडजोड म्हणून मिळालेली आहेत. तो हक्क नाही, ती सवलत आहे. ते आरक्षण नाही, ती सवलत आहे. हे भुजबळांनी सुद्धा लक्षात घ्यावं. भुजबळांना राज्यातल्या
ओबीसी नेतृत्वाचे वेध लागलेले आहेत. नाहीतरी भुजबळांच्या विरोधात जरांगे पाटलांनी मुक्तपणे खुलेपणाने मोर्चा उघडलेला होता. भुजबळ अशाच प्रकारे जाणार असतील तर ओबीसी त्यांच्या मागे किती येतील हे माहिती नाही, पण मराठा समाजातले एकापेक्षा एक दिग्गज नेते भुजबळांना राजकारणातून संपवायला मागे पुढे बघणार नाहीत. ज्या प्रकारे अजितदादांबरोबर भुजबळ गेलेले आहेत, त्यानंतर शरद पवारांच्या बँकेत भुजबळांच्या नोटेची किंमत शून्य झालेली आहे. भुजबळ नावाच्या चलनी नोटेचं डिमॉनिटायझेशन झालेलं आहे आणि म्हणूनच नाशिकची जागा हवी असताना सुद्धा फार मोठा अडेलतट्टूपणा भुजबळ करू शकले नाहीत. मंत्रीपद मिळवताना त्यांनी आपला स्वाभिमान गमावलेला आहे. तेव्हा 90 जागा वगैरे बोलून तुम्ही महायुतीमध्ये बिब्बा घालायचा प्रयत्न कराल तर तुमचाही शरद पवार व्हायला वेळ लागणार नाही. आज ना उद्या ज्या प्रकारे तुमचं उपमुख्यमंत्रीपद 2009 हिसकावून घेतलं गेलं, अत्यंत अपमानित करून भुजबळांना उपमुख्यमंत्री पदावरून बाजूला करून 15 वर्षापूर्वी अजितदादा उपमुख्यमंत्री झालेले होते. मुंबईवरच्या हल्ल्यानंतर विलासरावांना जावं लागलं आणि त्यांच्या जागी अशोक चव्हाण मुख्यमंत्री म्हणून आले. तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसचा उपमुख्यमंत्री बदलायची गरज नव्हती, पण पोरगा आमदार, पुतण्या खासदार अजून किती द्यायचं असा जो राष्ट्रवादी म्हणून गहजब करण्यात आला, त्यामुळे निमूट छगन भुजबळांना उपमुख्यमंत्रीपद सोडावं लागलं होतं. तेव्हा वेळ आली तर अजितदादासुद्धा छगन भुजबळांचा बळी द्यायला मागे पुढे बघणार नाहीत. कारण या क्षणी तरी निकाल लागण्याच्या आधी अजितदादांचं राजकीय भवितव्य छगन भुजबळांपेक्षा भाजपवर अधिक अवलंबून आहे. त्यांनी आपल्या परिवारात आणि काकांसोबत पंगा घेतलेला आहे, भांडण उकरून काढलेलं आहे. त्या भांडणात छगन भुजबळ बरोबर असण्यापेक्षा भारतीय जनता पक्ष अमित शहा वगैरे बरोबर असणं अजितदादांना आवश्यक आहे. तेव्हा किती टिवटिव करायची हे भुजबळांनी आत्तापासून ठरवावं. आत्ता फक्त देवेंद्र फडणवीसांनी कानपिचक्या दिलेल्या आहेत. जागा देणं सोडून द्या, लगेच मिळालं काय तर कानपिचक्या मिळाल्या. आणि तसंच झालं. तो स्वबळावर निवडणुका लढण्याची कुवत ना अजितदादांमध्ये आहे ना छगन भुजबळांमध्ये आहे. उद्या जर विधानसभा निवडणुकीपूर्वी 2014 सारखी महायुती मोडली तर स्वबळावर अजितदादा त्यांचा पक्ष निवडणुका लढवू शकणार आहे. स्वबळावर एकनाथ शिंदे महाराष्ट्रातल्या सगळ्या 288 जागा लढवू शकणार आहे. भाजपने लढवल्या होत्या आणि हिम्मत करून उद्धव ठाकरे यांनी सुद्धा आपल्या पित्यापेक्षा मोठा पराक्रम 2014 केला. 288 जागा एकट्याच्या बळावर लढवून 63 जागा उद्धव ठाकरे निवडून आणू शकले होते. तेवढं बळ अजितदादा छगन भुजबळ यांच्यामध्ये आहे का? संजय राऊतांसारखं बरळत सुटण्यापेक्षा आपल्या पायाखाली काय जळतं आहे याचा विचार छगन भुजबळांनी करणं अगत्याचं आहे. नाहीतर उतार वयामध्ये शरद पवारांचं काय झालं हा छगन भुजबळांसाठी अक्राळ विक्राळ झालेला भविष्यकाळ उभा आहे. शरद पवार व्हायचं की आपलं अस्तित्व टिकायचं याचा भुजबळांनी विचार करावा. नंतर 90 का 190 जागा मागायला हरकत नाही. फडणवीस हा सोपा
गडी नाही. शरद पवारांना अवघ्या 5-7 वर्षात दमछाक करायची पाळी आणलेला आपला देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर छगन भुजबळ की झाड की पत्ती आहे हे लवकरच कळेल. आत्ता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.